केंद्र सरकारकडून एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजेच यूपीएस पेन्शन योजनेची अधिसूचनाही जारी करण्यात आली असून एप्रिल पासून ही योजना लागू असणार आहे। या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना एनपीएसचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे। मात्र त्याचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना यूपीएसचा पर्याय द्यावा लागणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 50% पेन्शनची हमी यामध्ये देण्यात आली आहे। 24 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने यूपीएसला मंजुरी दिली होती। यूपीएसमध्ये 10,000 रुपयांच्या किमान निवृत्ती वेतनाची हमी आहे। यूपीएसचा पर्याय निवडणारा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसाठी जमा केलेल्या रकमेची 2 भागात विभागणी केली जाईल। कर्मचारी आणि केंद्र सरकार मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातील 10% रक्कम व्यक्तिगत निधीमध्ये जमा केली करतील। पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सुमारे 23 लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजनेला मंजुरी दिली, ज्यामध्ये यूपीएसच्या स्वरूपात एक नवीन पेन्शन प्रणाली सादर करण्यात आली, ज्या अंतर्गत मूळ पगाराच्या 50% रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाणार आहे। कर्मचारी संघटनांची हमी सेवानिवृत्ती लाभांची मागणी केली होती। त्यांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला। जे कर्मचारी कमीत कमी 10 वर्षे नोकरी केल्यानंतर निवृत्ती घेतील त्यांना सेवानिवृत्तीच्या तारखेपासून पेन्शन मिळणार आहे। सरकारकडून FR56J अंतर्गत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या तारखेपासून पेन्शन देण्यात येईल। त्याचप्रमाणे जे कर्मचारी 25 वर्षाच्या नोकरीनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतील त्यांना सेवानिवृत्तीच्या तारखेपासून पेन्शन दिली जाईल। ज्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं त्यांच्यासाठी ही योजना नाहीये। 25 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षापर्यंत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या आधीच्या शेवटच्या 12 महिन्याच्या मूळ वेतनाच्या 50% पेन्शन म्हणून दिल्या जाणार आहे। तर 25 वर्षापेक्षा कमी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठराविक पेन्शनही दिल्या जाणार आहे। त्या व्यतिरिक्त 10 किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी 10,000 रुपये मासिक पेन्शन दिली जाणार आहे। कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला अंतिम स्वीकृत पेन्शनचा 60% भाग पेन्शन म्हणून त्या कुटुंबाला अदा करण्यात येणार आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।